तर तिकडे छत्रपती संभाजीनगर महापालिकामध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले। भाजपकडून 7 जण महापौर पदासाठी इच्छुक आहेत। समीर राजूरकर, अदिल मकरिया, समीर राज वानखेडे, प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे हे इच्छुक असल्याचं समजतं। यामध्ये अजून सुरेंद्र कुलकर्णी, विजय अवताडे हे सुद्धा महापौर पदासाठी इच्छुक आहेत। भाजपकडून 7 जण महापौर पदासाठी इच्छुक आहेत। अनेक नावं आपण बघितलेली आहेत। अनिल मकरिया, प्रमोद राठोड, राज वानखेडे हे प्रबळ दावेदार आहेत आणि त्यामुळे खरं तर या सगळ्यांमधून नेमकं कोण बनतंय महापौर हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। छत्रपती संभाजीनगर महापालिका खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे। नेमकी काय समीकरण आहे तिकडचे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण बघतोय भाजपकडून 7 जण महापौर पदासाठी इच्छुक दिसत आहेत। कोणाची नेमकी वर्णी लागू शकते? सध्या जर आपण पाहिलं तर सर्वात मोठा भारतीय जनता पक्षासमोर पेच होता तो म्हणजे एसटी आरक्षण महापौरसाठी या संभाजीनगरमध्ये सुटू नये। कारण की संभाजीनगर महापालिकेच्या ज्या 115 वार्ड आहेत त्यामधून केवळ 2च एसटीचे जे नगरसेवक होते ते निवडून आले होते। एक होते रशीद मामू जे ठाकरेंच्या शिवसेनेत होते आणि दुसरे होते ते MIM मध्ये। त्यामुळे यांच्याकडे उमेदवारच नव्हता, त्यामुळे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता संभाजीनगरमध्ये होती। आता 58 हा जो मॅजिक फिगर आहे त्यापेक्षा एकच कमी 57 अशी भारतीय जनता पक्षाकडे नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापन करणार आहे। खुला प्रवर्ग सुटल्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात जे इच्छुक आहेत ते इच्छुकांची जी गर्दी आहे ती भारतीय जनता पक्षामध्ये पाहायला मिळते। यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर समीर राजूरकर असतील, त्याचबरोबर इतर विजय अवताडे असतील, ही जी प्रमुख नावं आहेत ह्या प्रमुख नावं चर्चेत आहेत आणि यासह एकूण 7 नावं आहेत। त्यामध्ये आपण जर पाहिलं अनिल मकरिये, राज वानखेडे, प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, सुरेंद्र कुलकर्णी ही जी नावे आहे ही नावे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत आणि महापौर व्हावं म्हणून प्रत्येकाकडून या ठिकाणी नेत्यांची लॉबिंग देखील सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे। यामधले अनेकांचे जे नेते आहे, अनेकांचे जे जवळचे नेते आहेत ते मुंबईला देखील गेल्याची एक माहिती समोर आलेली आहे। मात्र यामध्ये कितपत सत्य आहे अजून समोर आले नाही। मात्र एकंदरीत जर भारतीय जनता पक्षामध्ये आता घडामोडींना वेग आलेला आहे, महापौर कुणाला बनवायचं यामुळे जे स्थानिक नेते आहेत ते वरिष्ठांशी चर्चा देखील करणार असल्याचं सांगितलं जातं आणि लवकरच यामधून एक नाव पुढे येणार आहे। नेमकं तो नाव कुणाचं आहे आणि भारतीय जनता पक्ष कुणाचं नाव पुढे करतं हे पाहणं देखील आता औत्सुक्याचं बनलेलं आहे। नक्कीच सचिन, खरं तर या 7 प्रबळ दावेदारांपैकी नेमकं कोण महापौर बनतंय, कुणाला संधी मिळते हे बघणं महत्त्वाचं असेल। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।